नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य यांची मोहपाश ही कादंबरी आणि आज भाग 7वा. मोहिनीला जबरदस्त धक्का बसला होता. सिमेंटच्या भरभक्कम कठड्याला चेहरा आपटल्यामुळे विश्वासच्या डोळ्यांना जब्बर मार बसला होता. आतले नाजूक तंतू तुटले होते. डॉक्टरांनी बरेच प्रयत्न केले होते, पण त्यात त्यांना यश आलेलं नव्हतं. विश्वास आता कधीही हे रंगीबेरंगी जग पाहू शकणार नव्हता. त्याचं अवघं जगच अंधारमय होऊन गेलं होतं. मोहिनीला जेव्हा हे समजलं तेव्हा तिच्यावर आकाशच कोसळल्यासारखं झालं. क्षणभर तर तिच्या मनात आलं होतं की आपण केलेल्या पापाची शिक्षा विश्वासला तर भोगावी लागली नाही ना. जवळजवळ 2 दिवसांनी विश्वास शुद्धीवर आला होता. सुचित्रा आणि सोनालीही पाचगणीहून आल्या होत्या. त्या दोघी भिरभिरल्या नजरेनं विश्वासकडे पाहत होत्या. विश्वासनं दोघींना आपल्या जवळ घेतलं होतं. नेत्रहीन नजरेनं त्यांच्याकडे बघत त्यांनी हलकेच दोघींच्या चेहऱ्यावरनं आपला हात फिरवला होता. विश्वासकडे बघताना मोहिनी मनातून कमालीची अस्वस्थ होत होती. विश्वासच्या या स्थितीला आपणच कारणीभूत आहोत असं तिला वाटत होतं. नकळत तिला विश्वासचं बोलणं आठवलं. एक दिवस बोलण्याच्या ओघात विश्वास तिला म्हणाला होता की मोहिनी, पाप पुण्याचा सगळा हिशोब माणसाला याच जन्मी इथेच द्यावा लागतो. माणसाला आपल्या कर्माचं फळ इथेच भोगावं लागतं. त्यावर मोहिनी काहीशी चिडून म्हणाली होती, म्हणजे मी काही पाप केलंय असं का तुम्हाला म्हणायचंय? तुम्हाला नेहमी असंच वाटतं की मी जे काही सुचित्रासाठी करतेय त्यात माझा स्वार्थच आहे. मी तिचा हक्क हिरावून घ्यायचा प्रयत्न करतेय. नाही मोहिनी, माझ्या मनात कधीही तसा विचार आला नाही. मला फक्त एवढंच वाटतं की देवानं लवकरात लवकर आपल्याला ह्या जबाबदारीतून मुक्त करावं. एक ना एक दिवस आपण या जबाबदारीतून मुक्त होणारच आहोत. त्यासाठी सतत देवाचा धावा कशाला करायला पाहिजे? मोहिनी कपाळावर आठ्या घालत म्हणाली होती. तुम्ही नेहमीच पाप पुण्य नीती अनितीच्या गोष्टी करत असता. एका परीनं तुम्ही माझ्यावर अविश्वास दाखवताय. विश्वास त्यावर काहीही न बोलता गप्प राहिला होता. आज मात्र मोहिनीला वाटत होतं विश्वास म्हणत होता तेच खरं आहे. माणसाला आपल्या कर्माचं फळ इथेच याच जन्मी भोगावं लागतं. फरक फक्त एवढाच की आपल्याऐवजी फळ विश्वासला भोगावं लागलं होतं. कितीतरी दिवस मोहिनी या आणि असल्याच विचारांनी बेचैन होती. तिने केलेल्या अपराधाची बोचणी सतत तिला टोचणी देत होती. पण हळूहळू जसजसे दिवस जात होते तसतशी तिच्या मनातली ही तीक्ष्ण झालेली संवेदनशीलता बोथट व्हायला लागली होती. त्यावर पुन्हा एकदा स्वार्थाचा थर चढायला लागला होता. ती स्वतःला समजावायला लागली होती. विश्वासच्या बाबतीत जे काही घडलं तो निव्वळ अपघात होता. आणि असे अपघात काय रोज कुठे ना कुठेतरी घडत असतातच. त्यात पापपुण्याचा संबंध येतो कुठे? आणखीही एक गोष्ट मोहिनी स्वतःला समजावू पाहत होती. विश्वासला अपघात होणं आणि त्यात त्याची दृष्टी जाणं हे एक प्रकारे आपल्या पथ्यावरच पडलंय असं ती स्वतःला समजावत होती. विश्वासला जर हा अपघात झाला नसता तर सुचित्रा आणि सोनाली दोघींचीही नावं आपण बदलली आहेत ही गोष्ट चटकन त्याच्याच लक्षात आली असती. पण ती भीती आता उरली नव्हती. विश्वासला आता कधीही ती गोष्ट कळणार नव्हती. म्हणजे याचाच अर्थ आता नशीब सुद्धा आपल्याला साथ देत आहे. मग ह्या विचारानं तर मोहिनीच्या मनातली उरली सुरली अपराधीपणाची भावना पूर्णपणे नाहीशी झाली. मोहिनी आता पूर्णपणे निर्धास्त झाली होती. तिच्या योजनेत आता कुठलाही अडथळा उरलेला नव्हता. सुचित्राचा सगळा पैसा आता कायमचा मोहिनीच्याच ताब्यात राहणार होता. सुचित्रा अगदी 20 वर्षाची झाल्यानंतर सुद्धा त्यातला एकही पैसा तिला द्यावा लागणार नव्हता. मोहिनी मनोमन खुश झाली होती. त्या भरात विश्वासची अगतिकता, दृष्टीहीनतेमुळे पावलोपावली त्याला घ्यावा लागणारा दुसऱ्याचा आधार,
त्यातून निर्माण झालेली त्याची केविलवाणी अवस्था हे सगळं मोहिनी विसरून गेली होती. ती आता अधिकच आक्रमकपणे वागू लागली होती. याच परिस्थितीत महिना दीड महिना संपला आणि त्याचबरोबर मुलींची सुट्टी सुद्धा. सुचित्रा आणि सोनाली पुन्हा हॉस्टेलमध्ये गेल्या. मोहिनी आपल्या कारखान्याच्या कामात रमली. विश्वास आता कारखान्याच्या कामात मोहिनीला कसलीही मदत करू शकत नव्हता. त्यामुळे घरात बसण्याशिवाय त्याच्यापुढे कसलाच पर्यायही उरला नव्हता. इकडे पंतांना आणि अभयला बरोबर घेऊन विजयाराजे पुन्हा मुंबईला आल्या होत्या. मुंबईला येताच विजयाराजेंनी विश्वास न दिलेल्या पत्त्यावर मोहिनीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. पण मोहिनी आणि ज्यांचा तो पत्ता होता ते वर्षभरापूर्वीच ते घर सोडून गेल्याचं समजलं होतं. ते कुठे गेले याची कोणालाही काहीच माहीत नव्हती. आणि आता एवढ्या अफाट मुंबईत त्यांचा शोध घेणं अतिशय अवघड होतं. विजयाराजे निराश झाल्या होत्या. पण मनोमन त्या म्हणत होत्या की एक ना एक दिवस मी सुचित्राला शोधून काढीनच. आणि त्या दिवशी मोहिनीला मैत्रिणीची व्याख्या काय आहे याचा जाब पण विचारीन. विजयाराजेंनी मग स्वतःला सावरलं होतं. विश्वासघाताचं दुःख, सुचित्राचा वियोग हे सगळं बाजूला सारून कर्तव्याला महत्त्व दिलं होतं. डॉक्टर दांडेकरांच्या इच्छेनुसार त्यांनी ट्रस्टची जबाबदारी स्वीकारली होती आणि तेच आता त्यांच्या जीवनाचं उद्दिष्ट बनलं होतं. ट्रस्टची अध्यक्षा या नात्यानं त्यांना एक बंगलाही राहायला मिळाला होता. दिमतीला गडीही होते आणि मानधन म्हणून महिन्याकाठी एक भली मोठी रक्कम सुद्धा मिळत होती. थोडक्यात आपलं सगळं वैभव गमावून सुद्धा विजयाराजे अगदीच काही रस्त्यावर आलेल्या नव्हत्या. जगण्यासाठी आवश्यक त्या सगळ्या सुखसुविधा त्यांना मिळाल्या होत्या. त्याचबरोबर त्यांची मातृत्वाची भूक भागवणारा अभयसारखा सालस समजूतदार मुलगाही त्यांना मिळाला होता. वडिलकीच्या नात्यानं सल्ला देणारे पंत त्यांच्याबरोबर होते. पण पंतांची ही सोबत त्यांना फार काळ लाभली नाही. पंत तसेही थकलेच होते. पत्नीच्या मृत्यूनं ते आणखीनच खचल्यासारखे झाले होते. म्हणूनच मुंबईत आल्यावर वर्षभरातच त्यांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली. पंत गेल्यानंतर अभय खऱ्या अर्थानं पोरका झाला होता. पण विजयाराजेंनी त्याचं हे पोरकेपण त्याला कधीच जाणवू दिलं नाही. त्या अगदी मुलाप्रमाणे त्याचा सांभाळ करत होत्या. अभयलाही त्याची जाणीव होती म्हणून विजयाराजेंचा कुठलाही शब्द तो कधी खाली पडू देत नव्हता. विजयाराजे आणि अभय असे हे दोन जीव एका अनामिक नात्यानं एकमेकांशी बांधले गेले होते. दोघांच्याही एकाकी आयुष्याला एकमेकांचा आधार हाच काय तो दिलासा होता. काळ आपल्या गतीनं धावत होता. एकामागून एक वर्ष उलटत होती. असा 18 वर्षांचा काळ उलटला होता. 18 वर्ष. 18 वर्षांचा काळ हा तसा काही लहान नव्हता. कुठल्याही छोट्या रोपट्याचं झाडात रूपांतर व्हायला 18 वर्षांचा काळ पुरेसा असतो. माणूसही त्याला अपवाद नाही. या काळात आयुष्यात अनेक घटना घडतात, अनेक चढ उतार येतात. आयुष्य वेगवेगळ्या मार्गांवरनं धावायला लागतं. परिस्थितीनुरूप त्यात बदल होत जातात. माणसाची विचारसरणी बदलत जाते. माणसाची जगण्याची भाषाही बदलत असते. विजयाराजेंची जगण्याची दिशा मात्र तीच होती. त्यांच्या मनातलं दुःखही तसंच ताजं होतं. 18 वर्षांचा हा प्रदीर्घ काळही त्यावर फुंकर घालू शकला नव्हता. त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यावर या 18 वर्षांचा काहीही परिणाम झालेला नव्हता. मात्र या 18 वर्षात ट्रस्टचा व्याप खूपच वाढला होता. या ट्रस्टमार्फत लहान मोठ्या शहरात अनेक हॉस्पिटल सुरू करण्यात आली होती. या हॉस्पिटल्समधनं रुग्णांची सेवा केली जात होती. गरीब रुग्णांना अनेक सवलती दिल्या जात होत्या. विजयाराजे काटेकोरपणे त्यावर देखरेख करत होत्या. इकडे विश्वासलाही आपल्या दृष्टीहीन आयुष्याची आता सवय झाली होती. मोहिनीने आपला व्यवसायाचा व्याप बराच वाढवला होता. तिच्यासारख्या महत्वाकांक्षी आणि व्यवहारी स्त्रीला व्यवसाय वाढवणं फारसं अवघड गेलं नव्हतं. कारखान्याची तर ती आता सर्वेसर्वा झाली होती. सुचित्रा आणि सोनाली आता कॉलेजमध्ये जाऊ लागल्या होत्या. दोघींच्या नावाचं अदलाबदलीचं रहस्य
काळाच्या पडद्याआड दडून गेलेलं होतं. सुचित्राला आपलं खरं नाव सोनाली आहे आणि सोनालीला आपलं खरं नाव सुचित्रा आहे याची तर जाणच नव्हती. त्यांच्या दृष्टीनं त्यांचं सध्याचं नाव हीच त्यांची ओळख. दोघीही बहिणी बहिणी म्हणून वावरत होत्या, पण दोघींच्याही स्वभावात 2 टोकांचं अंतर होतं. ते अंतर बघून पाहणारा चकित होत होता. दोघींच्याही आवडीनिवडी वेगळ्या होत्या, पसंती वेगळी होती, राहणं वागणं वेगळं होतं, विचार करण्याची पद्धत वेगळी होती. आणि याला कारण होती मोहिनी. सुचित्रा आणि सोनालीला वाढवताना कधी नकळत तर कधी जाणीवपूर्वक मोहिनीने सोनालीला थोडंसं झुकतं माप दिलेलं होतं. त्याचा परिणाम म्हणजे सोनाली म्हणजेच सुचित्रा. ती आयुष्याविषयी काहीशी बेपर्वा झाली होती. खाओ पिओ मजा करो हेच तिचं जगण्याचं सूत्र. जीवनाच्या वाटेवरून चालताना रस्त्यात काही खास खळगे येतात याचा विचार तिने कधीच केला नव्हता. तिच्या आजूबाजूला असलेल्या मित्रमैत्रिणींचा घोळका त्याच विचारसरणीचा होता. या उलट होती ती सुचित्रा उर्फ सोनाली. तिचं राहणं अतिशय साधं होतं. चांगलं काय वाईट काय याची तिला जाणीव होती. समजूतदारपणा आणि दुसऱ्याला जाणून घेण्याची वृत्ती हे तिचे विशेष गुण होते. तिला मित्रमैत्रिणी फार नव्हते. एखाद दुसरी मैत्रीण सोडली तर कॉलेजमध्ये ती एकटीच असायची. श्रीमंत असूनही श्रीमंतांचे कसलेही दोष तिच्यात नसल्यामुळे श्रीमंतांची पोरपोरी तिला टाळायची. तर ती श्रीमंत घराण्यातली असल्यामुळे तिची आपली बरोबरी होऊ शकत नाही या विचारानं सामान्य कुटुंबातली मुलं तिच्यापासून दूर राहायची. त्यामुळे तिला फारशी मित्रमैत्रिणी नव्हते. सुचित्रा आणि सोनालीमध्ये असलेलं हे वेगळेपण हा सगळ्या कॉलेजमध्ये चर्चेचा विषय होता. आणि योगायोग म्हणजे याच कॉलेजमध्ये अभय सुद्धा शिकत होता. अर्थात सुचित्रा आणि सोनालीला तो सिनियर होता, त्यामुळे त्या दोघींशी त्याचा तसा प्रत्यक्ष संबंध येण्याचा प्रश्न नव्हता. पण एक दिवस अशी घटना घडली की नकळत त्या दोघींच्या आयुष्याशी अभय जोडला गेला. अभय अतिशय सिन्सिअर मुलगा होता. ऑफ पिरियडमध्ये इतर मुलं मुली कॉलेजच्या कट्ट्यावर किंवा कॅन्टीनमध्ये गप्पा मारत असताना अभय मात्र लायब्ररीत किंवा कॉलेजच्या आवारात एखाद्या झाडाखाली बसून शांतपणे एखादं पुस्तक वाचत बसायचा. त्याच्या याच सवयीमुळे कॉलेजमध्ये तो बऱ्यापैकी प्रसिद्ध होता. अभ्यास मुलं त्याला आपला आदर्श मानत, तर केवळ कॉलेज लाईफ एन्जॉय करण्यासाठी आलेली काही श्रीमंत पोरं त्याच्याकडे कुत्सित नजरेनं पाहत हसून त्याची टर उडवत असत. सुचित्राने जेव्हा त्याला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तीही अशीच त्याच्याकडे बघून उपहासानं हसली होती. त्यावेळी तिच्याबरोबर तिचे काही श्रीमंत मित्र मैत्रिणी होत्या. त्यांच्याकडे बघत सुचित्रानं विचारलं त्यांना, हाच का तो नमुना? स्वतःला स्कॉलर समजणारा? हा ना, अल्ताफ म्हणाला होता. अल्ताफ हा एका बड्या उद्योगपतीचा मुलगा. मजेदार चीज लगती यार, आपल्या तंग जीन्सच्या खिशात हात घालत सुचित्रा म्हणाली. त्यावर अल्ताफ नुसता हुंकारला. त्याला अभयमध्ये कसला इंटरेस्ट नव्हता. अभयच का? अभयसारखा कुठलाही नाकासमोर चालणारा अभ्यास करणारा मुलगा त्याला पसंतच नव्हता. नुसती मजेदार चीज नाही बरं का सुची, इंटरेस्टिंग चीज आहे. सुचित्रासारखीच फॅशनेबल आणि त्याच विचारसरणीची असलेली ज्युली म्हणाली. गॉडनीनं त्याला मिडल क्लास फॅमिलीत जन्माला घातलं नाही, पण त्याचं थिंकिंग मात्र मिडल क्लास सारखं आहे. ते काय म्हणतात ना, सिम्पल लिव्हिंग हाय थिंकिंग, तसं. म्हणजे सुचित्रानं काहीसं चकित होत विचारलं होतं. मतलब ये है डियर की अभय एका विधवेचा मुलगा आहे. ही विधवा एका करोडो रुपयांच्या ट्रस्टची मालकीण आहे. तिचा हा एकुलता एक मुलगा. मनात आणलं ना तर रोज नवीन सूट विकत घेऊ शकतो तो, आलिशान कारमधनं फिरू शकतो. पण हा आपला रोज साधा पॅन्ट शर्टमध्ये वावरतोय. कधीतरी आपली जुनी फॅड घेऊन येतो आणि जेव्हा बघावं तेव्हा असा आपला नोट्स काढत नाहीतर पुस्तकात डोकं खुपसून बसलेला असतो. सगळ्या कॉलेजला माहिती आहे. अरे केवळ आपल्या कॉलेजला नाही जुली, इतर कॉलेजमध्ये सुद्धा हे पसरलंय बरं का.
त्यामुळे तर हा नमुना बघायला इतर कॉलेजमधले स्टुडंट आपल्या कॉलेजला भेट द्यायला येतात. अल्ताफ चेष्टेच्या स्वरात म्हणाला. अरे पण हे सगळं सांगताना तू विसरलायस अल्ताफ, अरुणा म्हणाली. अरुणा सोनालीची एकमेव मैत्रीण होती. ती आणि सोनाली त्या ग्रुपचं बोलणं ऐकत आत्तापर्यंत एका बाजूला गुपचूप उभ्या होत्या. कोणती गोष्ट? अल्ताफनं कपाळावर आठ्या घालत विचारलं. हेच की सगळे प्रोफेसर आणि प्रिन्सिपॉल सुद्धा त्याची तारीफ करतात. नॉनसेन्स. त्याच्यात काय मग एवढं? प्रोफेसर लोकांना नाहीतरी असली इडियट पोरच आवडतात. ते त्यांना भाव देतात, सर सर म्हणत त्यांच्या मागे पुढे फिरतात ना, म्हणून. आम्हाला असली चापलुसी नाही आवडत ना. हा वाद आणखीन वाढला असता, पण मध्येच सगळ्यांना गप्प करत सुचित्रा म्हणाली होती, वेट 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 या स्कॉलरची फिरकी घेतली आहे का कधी कुणी? म्हणजे असं रे की कधी कुणी त्याला बोर केलंय का? अरे तू कमाल करते सुची यार. अरे आपण याला काय बोर करणार? तो स्वतः चालता बोलता बोर आहे. उलट आपण त्याच्याजवळ जाऊन बोर होणार आहोत. अरे बघू तरी, टाइमपास होईल ना तेवढाच, असं म्हणत सुचित्रा त्याच्या दिशेनं पुढं झाली. इतर ग्रुपही मग तिच्या मागे गेला. अभय एका झाडाखाली बसून पुस्तक वाचत होता. आपली इतर पुस्तकं वह्या त्यांनी बाजूला ठेवली होती. सोनाली आणि अरुणा सुद्धा त्या ग्रुपच्या मागे मागे चाललेले होते. सुचित्राचं हे वागणं सोनालीला मनातनं मुळीच आवडलेलं नव्हतं. पण सुचित्राचा स्वभाव बघता तिला तसं काही सांगायचं धाडस सोनालीमध्ये नव्हतं. अरुणाला सुद्धा हे सगळं आवडलेलं नव्हतं. सोनालीच्या कानाशी लागत ती म्हणाली, सोना, सुचित्राचं हे वागणं काही बरोबर नाही आहे ग. तो बिचारा कधी कोणात नसतो, मग त्याला डिस्टर्ब करण्यात काय अर्थ आहे? अगं तू हे सुचीला का नाही सांगत मग? अरे बापरे, मांजरीच्या गळ्यात घंटा कोण बांधणार ग? अरुणा कपाळावर आठ्या घालत म्हणाली. ते सगळे अभयच्या जवळ पोचले होते. सुचित्रानं काही अंतरावर सगळ्यांना थांबवलं आणि ती एकटी पुढे झाली. अभय पुस्तक वाचण्यात अगदी तल्लीन होता. सुचित्रा जीन्सच्या खिशात हात घालून इकडे तिकडे पाहत चालत असल्यासारखं करत त्याच्या जवळून पुढे गेली. जाताना तिचा पाय जवळ ठेवलेल्या पुस्तकांना लागला. पुस्तकं इकडे तिकडे विखुरली गेली. ओ सॉरी, असं म्हणत झटकन खाली वाकून पुस्तकं गोळा करत ती म्हणाली, माफ करा हं, माझं लक्ष नव्हतं. अभयनं नुसती मान वर करून तिच्याकडे बघितलं आणि मग पुन्हा त्यांनी पुस्तकात डोकं खुपसलं. सुचित्रानं दूर उभ्या असलेल्या आपल्या ग्रुपकडे नजर टाकली. मग अभयकडे बघत हलकी शीळ घातली. अभयनं चमकून तिच्याकडे बघितलं तशी ती हसली, पण अभयनी कसलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. तो पुन्हा पुस्तक वाचायला लागला. एक्सक्यूज मी, त्याच्या जवळ येत सुचित्रा म्हणाली. त्यांनी तिच्याकडे बघितलं. काय वाचताय तुम्ही? नाही काही नाही, तो तुटक आवाजात म्हणाला. सुचित्राच्या चेहऱ्यावरचं ते हास्य, तिचं वागणं हे बघून तिच्याविषयी अभयचं मत फारसं चांगलं झालं नव्हतं. ती एखाद्या लाडवलेल्या श्रीमंताची पोरगी आहे हे त्याच्या लक्षात आलं होतं. अहो नाही कसं म्हणताय, मला तरी हे पुस्तक आहे असंच वाटतंय. बरोबर आहे, पण तुमच्यासाठी याची किंमत काही नाही आहे. अभय किंचित हसून म्हणाला. बघू तरी कुठलं पुस्तक आहे ते? अभयने पुस्तक तिच्या समोर धरलं आणि पुस्तकावरचं नाव वाचून सुचित्रा म्हणाली, बाप रे, ॲनिमल फार्म, जॉर्ज ऑरवेल. अभय काहीच बोलला नाही. हे पुस्तक बहुतेक 18th सेंच्युरीमध्ये लिहिलं गेलं होतं, हो का नाही? ती त्याच्याजवळ जात म्हणाली. एक दीर्घ निश्वास सोडत अभयनी तिच्याकडे बघितलं. मग काहीशा तुटक स्वरात तो म्हणाला, हो. आणि हा जॉर्ज ऑरवेल आणि कालिदास एकमेकांचे मित्र होते. हा कालिदास कोण होता हो? सुचित्रानं मुद्दाम त्याची चेष्टा करत विचारलं. कालिदास ना मोठा उद्योगपती होता तो. अभय काहीसा वैतागून म्हणाला. पापड आणि लोणच्याचा बिझनेस होता त्याचा. ओ आय सी, अच्छा. तुमच्याकडनं आज मोलाची माहिती मिळाली. बाय द वे, नाव काय म्हणालात आपलं? मी अजून काहीच म्हणालेलो नाही आहे. ओ सॉरी, माय मिस्टेक. माझा प्रश्न थोडा चुकीचा होता. आपलं नाव कळेल मला? अभय. नाईस नेम, नाईस. कसं भारदस्त नाव वाटतंय. तो काहीच बोलला नाही. बाय द वे, माझं नाव, हे बघा, तुमचं नाव कितीही भारदस्त असलं तरी ते जाणून घेण्यात मला इंटरेस्ट नाही आहे, अजिबात नाही आहे. आय एम सॉरी.
तिला मध्येच तोडत अभय कपाळावर आठ्या घालत म्हणाला. त्याच्या त्या स्पष्ट बोलण्यानं सुचित्राला धक्का बसला. पण तरीही चेहऱ्यावर तसं न दाखवता ती म्हणाली, कमाल आहे, मुलींच्या नावात तुम्हाला इंटरेस्ट नाही? नाही, त्या बाबतीत मी ड्रायफ्रूट आहे. ड्रायफ्रूट? हां, ग्रीन फ्रूटपेक्षा महाग. मला वाटतं आता आपण गेलात तरी चालेल. थँक्यू व्हेरी मच. काही क्षण ती त्याच्याकडे पाहत राहिली. त्याच्या बोलण्यानं मनातनं ती चांगली जळफळली होती. वाटत होतं की आपण याची फिरकी घ्यायला आलोत, पण यांनीच आपली फिरकी घेतली. अल्ताफ म्हणत होता, खूप बोर माणूस आहे हा, पण त्याच्या बोलण्यावरनं तो चांगला पोचलेला दिसतोय. सुचित्राला मग स्वतःचाच राग आला. आपण याचं ऐकून का घेतलं? तिचा नेहमीचा स्वभाव उफाळून आला. तिने मनोमन ठरवलं की कोणत्या ना कोणत्या प्रकारे याला अपमानित केल्याशिवाय इथून माघार घ्यायची नाही. जस्ट अ मिनिट अभय. यावेळी सुचित्राचा आवाज गंभीर होता. हां, बोला बोला. अभय फाटकन पुस्तक बंद करत चढ्या आवाजात म्हणाला, तुम्ही माणूस आहात का? मी सैतान आहे. पुढे बोला. सुचित्रानं आपले ओठ घट्ट आवळले. नाही, आता याला असं सोडायचं नाही. काहीही करून याला चिडायला लावायचंच. मग तुमच्या या सैतानपणाचा काहीतरी नमुना दाखवा ना. गालात जीभ घोळवत ती म्हणाली, कधी सवडीनं भेटा, दाखवीन. एवढं म्हणून तो उपरोधिकपणे हसला. सुचित्रा मनातनं चांगली संतापली होती, पण काय करावं ते तिला सुचत नव्हतं. बराच वेळ दूर थांबलेला ग्रुप शेवटी कंटाळून त्यांच्या जवळ आला. सगळ्यात पुढे अल्ताफ. हॅलो सुची, काय चाललंय? काय चालणार, हे अभय साहेब म्हणतायत की ते सैतान आहेत म्हणे. सगळे खो खो करून हसले. अभयच्या लक्षात आलं की हे सगळेजण अगदी ठरवून आपली फिरकी घ्यायला आलेत. काय अभय, सुचित्रा म्हणते ते खरंय का रे? अल्ताफ अभयकडे बघत म्हणाला. हो, अगदी खरंय. अभय हसत हसत म्हणाला. आणि हे ऐकून तुम्हाला नक्कीच आनंद होईल मित्रांनो की तुमच्या ह्या मैत्रिणीनं माझ्याकडून सैतानीपणाचा नमुना पाहायचं प्रॉमिस सुद्धा घेतलंय, हो की नाही? न राहून अरुणाला एकदम हसू फुटलं. आज पहिल्यांदा सुचित्राला शेराला सव्वा शेर भेटला होता. सुचित्रानं चिडून अरुणाकडे बघितलं. आज तिचा दिवसच वाईट होता. तिचा सगळा मूडच गेला. कधी नव्हे ते सगळ्या ग्रुपसमोर तिचं हसू झालं होतं. सुचित्राची अवस्था अल्ताफच्या लक्षात आली. त्यातून तिची सुटका करण्यासाठी तो म्हणाला, चलो फ्रेंड, फिर कभी शैतानी करेंगे अभय साहब से. हां, चलो. सगळ्या ग्रुपने मग तिथून काढता पाय घेतला. घरी आल्यावरही सुचित्राच्या डोक्यातला तो विषय गेला नव्हता. मनातल्या मनात अभयवर ती चांगली खवळली होती. सोनाली समोर येताच ती आपल्या मनातल्या संतापाला वाट करून देत म्हणाली, मुलींशी कसं बोलावं याचे साधे मॅनर्स नाही आहेत त्या माणसाला. कोण समजतो स्वतःला तो? एक ना एक दिवस मी त्याला असा धडा शिकवीन ना की आयुष्यभर त्याने लक्षात ठेवलं पाहिजे. बास्टर्ड. अगं पण सुची, तुझं काय नुकसान केलं त्याने? तो आपला त्याचा अभ्यास करत बसला होता. तूच गेलीस का नाही त्याला डिवचायला? काय गरज होती त्याची? म्हणून काय झालं? मुलींशी कसं वागावं त्याला कळायला नको? अगं पण मुलींनी तरी ओळख देत नसलेल्या माणसाशी बोलायला कशाला जावं? सुचित्राला यावर काय बोलावं ते सुचलं नाही. ती मनातल्या मनात जळफळत राहिली. सोनाली पुढे म्हणाली, अरुणा म्हणाली होती की तो खूप शांत स्वभावाचा मुलगा आहे. कधी कुणाच्या आध्यात नसतो, मध्यात नसतो. मग उगाचच त्याला डिस्टर्ब करायला का गेलात तुम्ही? शांत स्वभावाचा मुलगा, माय फूट, आणि तू कशाला त्याची तरफदारी करतीयस? सुचित्रा कपाळावर आठ्या घालत एकदम सोनालीवरच घसरली. चेचे, मला काय करायचं ग त्याची तरफदारी करून? मी आपली फक्त तुला सांगत होते. सोनाली काहीशा गुळगुळीत स्वरात म्हणाली. सुचित्रानं फक्त आपले खांदे उडवले. अभय. दिवाणखान्यात बसलेल्या विजयराजेंनी हाक मारली. हां, आलो मम्मी. आपल्या बेडरूममधनं अभय म्हणाला. सुरुवातीला पंतांचं बघून अभयही विजयराजेंना बाईसाहेब म्हणून संबोधायचा, पण एक दिवस विजयराजेंनीच त्याला आपल्याला बाईसाहेब न म्हणता मम्मी म्हण असं सांगितलं. विजयराजेंचा कुठलाही शब्द कधीही खाली पडू न देणाऱ्या अभयनं मग त्यांच्या सूचनेचं पालन केलं होतं. अभय दिवाणखान्यात आला. विजयराजे एका सोफ्यावर बसल्या होत्या. अभय त्यांच्या समोर जाऊन उभा राहिला. अभय, अरे एक अडचण निर्माण झाली आहे.
अभयला समोरच्या कोचावर बसण्याची खूण करत विजयाराजे म्हणाल्या. कोचावर बसत अभयनं प्रश्नार्थक नजरेनं त्यांच्याकडे पाहिलं. अरे, लोणावळ्याच्या आपल्या हॉस्पिटलमधला काही आवश्यक औषधांचा स्टॉक संपलाय. ती औषधं ताबडतोब हॉस्पिटलमध्ये पोचवायला हवीत. कंपनीवाले पाठवायला तयार झाले होते, पण त्यांना पार्सल पाठवायला वेळ लागेल म्हणून मीच त्यांना सांगितलं की इकडे बंगल्यावर पाठवा, मीच घेऊन जाईन. त्याप्रमाणे त्यांचं पार्सल येऊन पडलंय. अरे, पण आज नेमकी ट्रस्टींची मीटिंग आहे, त्यामुळे मी नाही जाऊ शकणार. ड्रायव्हरबरोबर किंवा आणखीन कोणाबरोबर ती औषधं पाठवणं मला योग्य नाही वाटत. काय आहे, सगळे औषधं पॉयझनस आहेत, उगाच रिस्क नको घ्यायला. अगं, मग मी जातो की मम्मी, त्यात काय एवढं, अभय पटकन म्हणाला. विजयाराजे समाधानानं हसल्या. अभयला फार काही सांगायची गरज नाही याची त्यांना कल्पना होती. अरे, पण उद्या तुझा जादा पिरियड आहे ना, तरीही त्याने विचारलं. मम्मी ट्रस्टच्या एवढ्या व्यापात असूनही आपल्या सगळ्या गोष्टी तिच्या लक्षात असतात हे बघून अभय मनोमन सुखावला आणि म्हणाला, नाही नाही, त्याची काळजी करू नको मम्मी, रात्रीपर्यंत मी परत येईन. अगं, लोणावळा असं किती लांब आहे, फार तर येऊन जाऊन 4-5 तासांचा रस्ता. मग त्याने नोकराला हाक मारली. अरे केशव. हां साहेब. अरे, ते औषधाचं पार्सल आहे ना, ते गाडीत ठेव, मी आलो. अजिबात वेळ न घालवता अभयचा काम करण्याचा तो झपाटा विजयाराजे मोठ्या कौतुकानं बघत होता. 10च मिनिटात अभय औषधांचं पार्सल घेऊन लोणावळ्याकडे रवाना झाला. श्रोते हो, हा होता भाग 7वा. भाग 8वा उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.